नमस्कार, न्यूज टाइमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। रन फॉर चलेजाव या घोषवाक्याखाली आणि पॅराऑलिम्पिक मधील पहिलं दुहेरी सुवर्ण पदक विजेते देवेंद्र झजारिया यांच्या साक्षीने रंगणार यंदाची क्रांती दौड। काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर महिला काँग्रेस कमिटीचं निदर्शन आंदोलन आणि नितीन कंपनी जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज। सेवा रस्त्यावरील काही भागात एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा मानस। या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर। ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने थाने शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। अनुराधा मंगल कार्यालय, लग्नासाठीचं संपूर्ण पॅकेज माफक दरात। हॉल, डेकोरेशन, चहा, कॉफी, नाश्ता, सुग्रास जेवण पासून ते सुमधुर पार्श्वसंगीतापर्यंत सारे काही आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। तुम्ही फक्त लग्न ठरवा, बाकी लग्नाची पूर्ण जबाबदारी आमची। अनुराधा मंगल कार्यालय, कुठल्याही समारंभासाठी, मीटिंग्स अथवा प्रदर्शनासाठी प्रशस्त हॉल आणि लॉन सहित उपलब्ध। अनुराधा मंगल कार्यालय, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। फोन नंबर 25414464 आणि ठाणे जिल्हा कोळी समाज हॉल, चेन्नी कोळीवाडा, स्टेशन रोड, सिडको बस स्टॉप समोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25428991 25449919। रॉयल रिगालिया बँकेट हॉल, नूरी बाबा दर्गा रोड, अनुराधा मंगल कार्यालय शेजारी, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25414464 25449919।
आगामी 6 ऑगस्ट रोजी आपण सारे या संस्थेतर्फे 8व्या क्रांती दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून रन फॉर चले जाव या घोषवाक्याखाली ही स्पर्धा रंगणार आहे. आपण सारे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 7 वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यंदा होणाऱ्या या स्पर्धेविषयी आज एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. स्वातंत्र्यालयात हौतात्म्य पत्करणाऱ्या क्रांतीवीरांना मानवंदना देण्यासाठी क्रांती दिनाचं औचित्य साधून शालेय महाविद्यालयीन धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध वयोगटांच्या दीर्घ पल्ल्याच्या क्रांती दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा नारा देणाऱ्या चले जाव चळवळीचं हे 75वं वर्ष असल्यानं रन फॉर चले जाव या स्पर्धेचं ब्रीदवाक्य असणार आहे. मैदानी खेळांमध्ये देशाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेतील धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पॅराऑलिम्पिक मधील पहिलं दुहेरी सुवर्णपदक विजेते, पद्मश्री किताबाने गौरवण्यात आलेले पहिले पॅराऑलिम्पियन देवेंद्र झझारिया आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पुरुष आणि महिला 18 वर्ष आणि 15 आणि 12 वर्ष वयोगटातील मुलं मुली अशा 8 गटात ही स्पर्धा होणार आहे. पुरुष आणि महिला गटाची 10 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होणार असून 18 वर्ष गटाच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धा 6.5 किलोमीटरची होणार आहे. 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 किलोमीटर, 15 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसाठी 4 किलोमीटरची स्पर्धा घेण्यात येणार आहे. 12 ते 15 वयोगटातील मुलामुलींची स्पर्धा ठाणे महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित आहे. तसेच या गटात सर्व स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तर महिला आणि पुरुष गटाची स्पर्धा ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील धावपटूंसाठीच मर्यादित असणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना रोख बक्षिसानं गौरवण्यात येणार आहे. पहिल्या 10 विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिकं देण्यात येणार आहेत. देशाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती हे क्रांती दौड स्पर्धेचं कायमच उद्दिष्ट ठरलं असून या स्पर्धेत एकंदरीत 15,000हून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केल्याची माहिती यावेळी बाळकृष्ण पूर्णेकर यांनी दिली. आपण सारेच्या वतीने ही 8वी क्रांती दौड आहे आणि क्रांती दिनाच्या निमित्ताने ही दौड गेली 8 वर्ष आम्ही ठाण्यामध्ये घेत आहोत. क्रांती दिनाचं औचित्य म्हणजे यावर्षी विशेष आहे. यावर्षी क्रांती दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 75व्या वर्षी म्हणजे 9 तारखेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचं निमित्त साधून आम्ही ही क्रांती दौड करत असतो. आणि म्हणून उद्याच्या दौडला आमचं स्लोगन आहे रन फॉर चले जाव. चले जावाची आठवण म्हणजे महात्मा गांधींनी इंग्रजांना म्हटलं होतं 9 ऑगस्ट 1942ला चले जाव आणि त्याचीच आठवण करून देऊन स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी उद्या आपण सारेच्या माध्यमातून सर्व खेळाडू खेवरा सर्कल येथे जमणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला हा लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून सरकारनं हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. ठाणे महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शिल्पा सोनाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला काँग्रेसच्या आघाडी उपाध्यक्षा उर्मिला सावंत, सदस्या निर्मला जोशी, सरचिटणीस वसुधा गायकवाड तसंच अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. 4 ऑगस्ट रोजी गुजरात येथील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करून हा हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यामागे निश्चितपणे विकृत मानसिकता असून देशपातळीवर भाजपचं सरकार आल्यानंतर राजकीय व्यवस्थेत अनैतिकता प्रबळ होताना दिसून येत आहे. हा हल्ला म्हणजे विरोधकांना राजकारणातून संपवण्याचा डाव आहे अशी शंका येत असल्याचा आरोप करीत महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी करीत निदर्शनं केली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून अशा भ्याड हल्ल्यानं काँग्रेसचं नेतृत्व आणि कार्यकर्ते घाबरणार नसून या विकृत आणि देशविघातक विचारधारेचा मुकाबला अधिक जोमाने करतील असं सांगत जमलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी जिंदाबाद अशी घोषणाबाजी करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसंच या घटनेमागे असलेल्या अज्ञात इसमांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अध्यक्षा शिल्पा सोनोने यांनी यावेळी केली.
जुन्या आणि नव्या ठाण्याचा मध्यबिंदू मानल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी चौकातील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी येथील वाहतूक मार्गात मोठे फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक विभागाने तयार केला असून येथे सद्यस्थितीत बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलच्या संख्येत कपात करून ही यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्याचा निर्णय येत्या काही दिवसात अंमलात आणला जाणार आहे। तसंच चौकातील 2 सिग्नल कमी करण्यासाठी महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर काही भागापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकते का याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्याचा पोलिसांचा मानस आहे। ठाणे शहर तसेच वागळे परिसरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नितीन कंपनीचा चौक महत्त्वाचा मानला जातो। मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या या चौकातून वागळे इस्टेट, मुंबई, घोडबंदर आणि ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे 4 प्रशस्त रस्ते आहेत। तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्तेही आहेत। गेल्या काही वर्षांपासून या चौकांमध्ये वाहनांचा भार वाढला आहे, मात्र त्याचं योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली। ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी आता नियोजन सुरू केले। नितीन कंपनी चौकामध्ये महामार्गावरील 4 आणि सेवा रस्त्यांवरील 4 असे एकूण 8 रस्ते येऊन मिळत आहेत। या 8ही रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून या सिग्नलमुळे 8 रस्त्यांवरील वाहतुकीचं नियोजन करणं शक्य होत नाही असं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे। एका रस्त्यावरील सिग्नल सुरू असेल तर अन्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि त्यामध्ये नागरिकांना अडकून पडावं लागतं। सेवा रस्त्यांवर तर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडतो। त्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे ठेवण्यासाठी 8 ऐवजी 6 सिग्नल सुरू ठेवण्याचा विचार वाहतूक पोलिसांनी सुरू केलाय। चौकातील 2 सिग्नल बंद केल्यास महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर काही भागापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकते का याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा बदल लागू करण्याचा विचार आहे। यामुळे वागळे परिसर तसेच ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल अशी माहिती वाहतूक शाखेच्या वागळे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे। यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर। ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था एनकेटी महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम। कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी। शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन। तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या एनकेटी महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात। संपर्क एनकेटी महाविद्यालय, खारकरळी, ठाणे, दूरध्वनी 25431119। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस कारण संपली। अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट। तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला कर वसुलीचं टार्गेट दिलं असून कराची वसुली न झाल्यास अधिकाऱ्यांचे पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यात GST लागू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होईल अशी शक्यता वाटत असताना पालिकेनं एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांच्या कालावधीत विक्रमी वसुली केली आहे। त्यानुसार आतापर्यंत विविध करातून पालिकेने 744 कोटींचं उत्पन्न मिळवलं असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात 119 कोटींची वाढ झाल्याचं दिसून आलंय। ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा
मुख्य स्रोत जकात हाच होता. तो बंद झाल्यानंतर एलबीटी लागू झाली, परंतु एलबीटी भरण्यास अनेक व्यावसायिकांनी नकार दिला होता. आयुक्तांनी यावर तोडगा काढल्याने हे उत्पन्न देखील वाढल्याचं दिसून आलं. आता जीएसटी लागू झाल्यानं पालिकेला मुख्य उत्पन्नाच्या स्रोतासाठी शासनावर अवलंबून राहावं लागणार आहे. असं असलं तरी पालिकेनं मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या विविध लाभ करात तसंच इतर करांमध्ये देखील वाढ केल्यानं त्याचा परिणाम पहिल्या 4 महिन्यातच दिसून आलाय. या काळात 744.17 कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. मागील वर्षी याच कालावधीत पालिकेच्या तिजोरीत 724.71 कोटी जमा झाले होते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मर्यादित कालावधीसाठी 16 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जात असल्यामुळे मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. हे टाळण्यासाठी आणि गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीनं या महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 23 ऑगस्ट पासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू नसल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात येतात. मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. गणेशोत्सवाच्या काळात ही कोंडी होऊ नये याकरिता ट्रक, मल्टी एक्सल आणि ट्रेलर इत्यादी 16 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते इन्सुली अर्थात सावंतवाडी दरम्यान 23 ऑगस्ट पासून मर्यादित कालावधीसाठी बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. बहीण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सण आता 2च दिवसांवर येऊन ठेपला असून रंगीबेरंगी नक्षीकाम केलेल्या राख्यांनी ठाण्यातील मुख्य बाजारपेठ सजली आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींचा गरडा पडल्याचं चित्र दिसून येत असून महिला वर्गाबरोबरच लहान मुलांची गर्दी देखील दिसून येत आहे. श्रावण महिना सुरू झाला की वेध लागतात ते सण उत्सवांचे. नागपंचमीनंतर सर्वांनाच वेध लागतात ते राखी पौर्णिमेचे. भावा बहिणीमधील अतूट नात्याला एका रेशमाच्या धाग्याने बळकटी मिळू शकते हे दर्शवणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. हा सण रक्षाबंधन आगामी सोमवारी साजरा होत असून आपल्या भावाच्या हातावर शोभेल अशी राखी घेण्यासाठी महिला बाजारात गर्दी करीत आहेत. बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या आणि नक्षीकाम केलेल्या राख्या विक्रीकरिता उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वीच्या राख्यांची सजावट आणि आकार आता कमी दिसू लागला असून छोटीशी आणि छानशी अशी राखी घेण्याकडेच महिला वर्गाचा कल दिसतो. पूर्वीच्या राख्या म्हटलं की मोठमोठ्या राख्या किंवा गोंडा यांसारख्या राख्या नजरेसमोर येतात, परंतु आता या राख्या इतिहास जमा झाल्या आहेत. गोंड्यांच्या राख्या आता केवळ देवांच्या प्रतिमांना आणि मूर्तींना बांधण्यासाठीच खरेदी केली जातात. वेगवेगळ्या वयोगटातील महिला वेगवेगळ्या राख्यांना पसंती देतात. पारंपरिक रेशमाच्या राख्यापासून ते रुद्राक्षाच्या डिझाईनच्या राख्याही खरेदी केल्या जातात. लहान मुलांसाठी डोरेमॉन, शिनचॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन, पिकाचू तसंच विविध पोज मधील छोटा भीम, भीम अँड बाल गणेश, भीम अँड फ्रेंड्स, टॉम अँड जेरी, अँग्री बर्ड, मोटू पतलू यांसारख्या कार्टूनच्या राख्या ही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बाहुबली सिनेमाच्या नावाच्या राख्या देखील उपलब्ध आहेत, तर लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या स्पिनरच्या राख्या देखील यंदा आकर्षण ठरत आहेत. बाहुबली आणि कार्टून तसंच स्पिनरच्या राख्यांची बच्चे कंपनीमध्ये विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी ज्या मोदीच्या राखीची क्रेज होती, यंदा मात्र ती राखी बाजारातून गायब झालीय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राख्यांच्या किमतीत वाढ झालीय. बाजारात 5 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत राखी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसंच सोन्या चांदीच्या दुकानांमध्येही वेगवेगळ्या ब्रेसलेट डिझाईनच्या राख्या उपलब्ध असून महिला वर्गाचा या राख्या खरेदी करण्याकडेही कल वाढल्याचं विक्रेते सांगतात. नोटबंदी आणि जीएसटीचा फटका बसल्यानं 30 ते 40% राख्यांच्या किमतीत वाढ झालीय. छोट्यांच्या राख्यांची किंमत 30 ते 60 रुपयांपर्यंत आहे. अलीकडे गोंड्यांची राखी फारशी चालत नाही, परंतु काही दुकानदारांकडे चमकीचा कागद लावलेले मध्यम आकाराचे तसेच छोटे गोंडे उपलब्ध आहेत. देवाला बांधायची राखी म्हणजे देवगोंडा ही राखी ही बाजारात उपलब्ध आहे. मारवाडी समाजात महिलांना बांधली जाणारी लुंबा राखी 20 ते 60 रुपयांना विकत आहेत. काही वर्षांपूर्वीच्या सोनेरी चंदेरी चमकीचे कागद, प्लास्टिकचे फुलं, रंगीत स्पंज गुंफलेल्या मोठ्या राख्या मात्र बाजारातून दिसेनाशा झाल्या आहेत. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो
दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. बोल ना, बोल की. घाबरते का तुला? एक मिनिट, भांडू नका. नाही काय यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, तर आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, आता ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या. निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रन फॉर चले जाव या घोषवाक्याखाली आणि पॅराऑलिम्पिक मधील पहिलं दुहेरी सुवर्ण पदक विजेते देवेंद्र झजारिया यांच्या साक्षीनं रंगणार यंदाची क्रांती दौड. काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर महिला काँग्रेस कमिटीचं निदर्शन आंदोलन. आणि नितीन कंपनी जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज. सेवा रस्त्यावरील काही भागात एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा मानस. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9069734337. तर मग पुन्हा भेटू उद्या रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.